काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आझाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. नमस्कार, आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म. चंद्रपुर वणी आर्नी लोकसभा क्षेत्र के दिवंगत सांसद सुरेश उर्फ बालू धानोरकर का कल राजकीय सम्मान के साथ वरोरा मोक्षधाम में अंतिम संस्कार किया गया. दिल्ली के एक निजी अस्पताल में इलाज के दौरान उनका निधन हो गया था. शासन की ओर से पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार और लोकसभा की ओर से कलेक्टर विनय गौड़ा ने पुष्पांजलि अर्पित कर श्रद्धांजलि दी. इस मौके पर राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, सांसद मुकुल और विधायक सर्वेश्री अशोक चौहान, बालासाहब तोराट, नाना पटोले, यशोमती ठाकुर, विजय वडेट्टीवार, सुभाष दोटे, चंद्रशेखर बावनकुले, नितिन राउत, सुनील केदार, अनिल देशमुख, आशीष देशमुख, किशोर जोरगेवार, सुधाकर अडबाले आदि उपस्थित थे, जिन्होंने पुष्पमाला से धानोरकर को श्रद्धांजलि अर्पित की. पालक मंत्री मुनगंटीवार ने इस अवसर पर शोक व्यक्त करते हुए कहा कि चंद्रपुर के युवा नेता सांसद बालू धानोरकर आम जनता के मुद्दों का समाधान करने वाले नेता थे. उन्होंने लोगों की समस्याओं को हल करने के लिए आक्रामक रूप से काम किया. इस तरह से जुड़े नेता की आकस्मिक मृत्यु दुखद और दर्दनाक है और इससे चंद्रपुर को बड़ी क्षति हुई है. हर कोई बहुत दुखी है कि वो हमें छोड़कर चले गए. मुनगंटीवार ने कहा कि वो धानोरकर परिवार के दुख में शामिल हैं और ईश्वर से उन्हें दुख से लड़ने की शक्ति देने प्रार्थना कर रहे हैं. दिवंगत सांसद धानोरकर की पत्नी विधायक प्रतिभा धानोरकर ने दुख व्यक्त करते हुए कहा कि बालू धानोरकर का निधन एक अपूर्णीय क्षति है और चंद्रपुर एक बहादुर व्यक्तित्व और जुझारू नेता को श्रद्धांजलि दे रहा है. इस अवसर पर दिवंगत धानोरकर का अंतिम संस्कार पूरे राजकीय सम्मान से किया गया. पुलिस बल द्वारा बिगुल फूंक कर और 3 तोपों से फायरिंग कर उन्हें सशस्त्र सलामी भी दी गई. पार्थिव शरीर पर लिपटा राष्ट्रीय ध्वज धानोरकर परिवार को सौंप दिया गया. हृदयापासून प्रेम करणारी शोकाकुल सन्माननीय आदरणीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, त्या वाघाच्या भूमीत वाघाच्या हृदयाचा नेता आज आपल्यातून निघून गेला. लोग क्या कहेंगे LKK या सूत्राच्या ऐवजी लोगों के लिए क्या करना है या भावनेने आक्रमकपणे काम करणारा एक तरुण नेता या चंद्रपूर जिल्ह्याने आज गमावला आहे. अतिशय तडफदार पद्धतीने एखादा विषय भेटायचा आणि त्या विषयाच्या मागे लागून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारा खासदार हा आपल्यातून निघून गेला आहे. अतिशय दुःखदायक, वेदनादायक ही घटना. ज्या वयात एक मोठं भविष्य त्यांची वाट पाहत होतं, त्या वयात ते अचानक निघून गेलं. अतिशय कमी वयात या माणसाने इतिहास घडवला आणि इतिहास घडवत असताना शिवसेनेच्या साध्या शाखा प्रमुखापासून तर आज किसान सेनेचे अध्यक्ष, नंतर उपजिल्हा प्रमुख, नंतर जिल्हा प्रमुख, नंतर आमदार आणि नंतर लोकसभेचे संपर्क प्रमुख आणि 2019 मध्ये चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खासदार म्हणून ते या ठिकाणी निवडून आले. आणि हे करत असताना सुद्धा खासदार झाल्याच्या नंतरही स्वतःच्या बायकोला तिकीट देऊन विधानसभा लढवणं फार रिस्की अशी बाब होती, पण ते सुद्धा आव्हान या माणसाने पेललं आणि त्यात सुद्धा यशस्वी होऊन दाखवलं. काम करत असताना आज
महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावा असं काम माननीय खासदार साहेबांनी केलं आणि काम करत असताना कधीही कुठल्याही जातीचा माणूस आहे, पक्षाचा माणूस आहे याचा विचार अजिबात केला नाही. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गरीबातला गरीब असेल त्याला सुद्धा मदत कशी करता येईल याचा प्रयत्न या माणसाने नेहमी केला आहे. साधारणतः 25 तारखेपासून त्यांची तब्येत बिघडली आणि तब्येत बिघडल्यानंतर सुरुवातीला 2 दिवस नागपूरला राहिले आणि नंतर डॉक्टरने सांगितलं की ऑक्सिजन लेवल कमी होत आहे, तर तुम्ही यांना कुठेतरी तुरंत ट्रान्सफर करा हैदराबादला किंवा दिल्लीला. मग आम्ही मेदांतामध्ये न्यायचा तात्काळ निर्णय घेतला आणि ॲम्ब्युलन्स त्यांना दिल्लीला रवाना केलं. डॉक्टरांनी जेवढे करायचे तेवढे प्रयत्न शेवटपर्यंत केले पण बॉडीने रिस्पॉन्स दिला नाही. ब्लॅडरमध्ये स्टोन होते, त्या स्टोनचं इन्फेक्शन किडनीवरती वाढल्यामुळे आणि एकच झालं असतं. MSPM ग्रुप महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर 1995 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत. आता 2019 पासून सौम्या करिअर इन्स्टिट्यूट द्वारे महत्त्वाकांक्षी डॉक्टर्स आणि इंजिनियर्सला सेवा देत आहे. 100% यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसह आजपर्यंत 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलेले आहे. 200हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आणि 350 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भारतातील प्रतिष्ठित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. सौम्या करिअर इन्स्टिट्यूट निवासी आणि अनिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू. मर्यादित जागा, वाजवी फी. संपर्क करा 9271 526128 किंवा 91689 01429. पत्ता सौम्या कैंपस, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर. नागपुर के लोगों को 24/7 पानी उपलब्ध कराने के लिए जो जलापूर्ति योजना बड़े धूमधाम से बनाई गई थी वो पूरी तरह से एक घोटाला है और ये एक सच्चाई है. 75% हिस्सा पानी से वंचित है. ऐसा आरोप नागपुर शहर मनसे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से लगाया है. साथ ही उन्होंने आगे बोलते हुए कहा कि नगर निगम पर राजनीतिक आश्रय टैंकर लॉबी का दबाव है और कई इलाकों में अभी भी टैंकरों से पानी की आपूर्ति की जा रही है. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जब नागपुर शहर को 24 घंटे पानी देने की योजना का गहन अध्ययन किया तो इसके पीछे की हकीकत सामने आई. RTI में प्राप्त दस्तावेजों के आधार पर यह खुलासा हुआ कि नागपुर के नागरिकों पर लगाई गई जलापूर्ति योजना पूरी तरह से फर्जी है और 24/7 पानी की आपूर्ति तत्कालीन सत्ता पक्ष द्वारा दी गई एक वादा मात्र थी. उन्होंने आगे बोलते हुए बताया कि मनसे ने सहायक आयुक्त, अधीक्षण अभियंता और कार्यकारी अभियंता से मुलाकात की और विस्तृत चर्चा की, लेकिन वो पूरी तरह से बेबस नजर आए. असली सवाल ये है कि नगर निगम OCWL के खिलाफ कोई कार्रवाई क्यों नहीं कर रहा, जबकि OCWL कंपनी जो कि एक राजश्रय है, नगर निगम के किसी भी अधिकारी की सराहना नहीं करती है और उनकी मनमानी जारी है. 25 साल के कार्यकाल के 15 साल बाद भी अगर नागपुर के 75% लोग पानी के लिए परेशान हैं तो सवाल उठता है कि ऐसी कंपनी को कितना और क्यों मौका दिया जाए. नगर आयुक्त से मिलने की बात कहने पर 3 महीने तक बैठक टालने वाले आयुक्त कंपनी को राजनीतिक दबाव से बचा रहे हैं. तो मनसे के पास विरोध करने के अलावा कोई चारा नहीं है. इसलिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से बताया कि वे 2 जून को भव्य मार्च निकालने वाले हैं, जिससे इस कंपनी का कड़ा विरोध किया जाएगा. अध्यक्ष नागपूर शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तुमचा मोर्चा आहे आग्राकडे, कशा प्रकारचा मोर्चा आहे आणि केव्हा निघणार आहे? हा मोर्चा 2 तारखेला 2 जूनला आहे. सकाळी 9चा टाईम आहे आणि मोर्चामध्ये आम्ही OCW कंपनीला महानगरपालिकेच्या जावईच्या रूपात प्रेझेंट करतो आहे आणि महानगरपालिका ही सासऱ्याच्या रूपात राहणार आहे. OCWचा एक प्रतिकात्मक आम्ही एक नवरदेव घोड्यावर बसलेला दाखवणार आहोत. त्याच्यानंतर बँड, त्याच्यानंतर लाईटिंग घेतलेल्या महिला ज्यांच्या डोक्यावर मडके राहणार आहे, ते मडक्यांमध्ये एक विविध प्रकारचं स्लोगन असलेले होर्डिंग्स राहणार आहे, बँड राहणार आहे आणि राक्षसी मास्क घालून जे नाचणारे लोक आहेत ते OCWचे मास्क आणि NMCचे मास्क घालून गरीब लोक त्यांच्या हातात चाबूक राहणार आहे आणि ते हंटरनी गरीब लोकांना ज्यांच्या हातात मडके आहे, जे पाणी मागत आहे, त्यांना मारण्याच्या रूपात ते एक नाट्य प्रदर्शन राहणार आहे.
आणि सोबतच घोड्यावर जो नवरदेव आहे त्याच्याही तोही राक्षसी मास्क घालून राहणार आहे आणि ही सर्व वरात आम्ही महानगरपालिकेच्या दारात घेऊन जाणार आहोत आणि तिथे महानगरपालिकेला जाब विचार वरातीमध्ये काही नारेबाजी राहणार 100% ना वरातींमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे होल्डिंग्सचे नारे बनवलेले आहेत. ते होल्डिंग आमच्या हातात राहतील आणि नाऱ्याचेही आम्ही एक स्लोगन्स बनवलेले आहे त्याचाही राहील. जे घोड्याच्या मागे जे आमचे पूर्ण मनसे सैनिक राहतील, सर्व पदाधिकारी राहतील, ते त्याच्या मागे वरातीत राहतील आणि त्याचा निषेध म्हणून सर्वांनी काळे फेटे घालणार आहेत आणि पक्षाचे झेंडे, विरोधाचे स्लोगन्स असलेले बॅनर, होर्डिंग्स राहणार आहेत. किती लोकांचा समावेश आहे? 100% 350 ते 500चा आमचा आकडा आहे, तो वाढवू शकतो. याला रितसर परवानगी घेतलेली आहे. हो, आम्ही सदर पोलीस स्टेशनला आणि DCP आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. त्यांचं पत्र आम्हाला अल्टिमेटम आपण किती दिवसाचं म्हणतो? आम्ही एक 8 दिवसाचं अल्टिमेटम देतो. समया करिअर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ नका जर तुम्हाला या सर्व सुविधा इतर कोणत्याही संस्थेत मिळाल्या तर. टॉप IITian फॅकल्टीज, 200 संगणकाची प्रयोगशाळा, 4 एकरचे स्वतःचे कॅम्पस, स्वतःचे ज्युनियर कॉलेज, इन्स्टिट्यूट आणि वसतिगृह इमारत, 500 विद्यार्थ्यांसाठी घरगुती जेवणसह उत्तम वसतिगृह, 24 तास सर्वोत्तम वैद्यकीय आणि सुरक्षा व्यवस्था, अनिवासी विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा. आम्ही आमच्या नीट, JEE आणि MHT CET वर्गासह डॉक्टर आणि अभियंते देखील तयार करतो. सौमया करिअर इन्स्टिट्यूट, मर्यादित जागा, वाजवी शुल्क. संपर्क करा 9271 526128 किंवा 91689 01429. पत्ता समया कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.